मित्रहो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री ज्या मतदारसंघात आहे त्या मतदारसंघात म्हणजे वांद्रे पूर्वमध्ये महाराष्ट्रातलं राजकारण हे काहीसं वेगळ्या दिशेनं जाताना आपल्याला दिसतंय. आणि ते का दिसतंय तर सर्वसाधारणपणे मोठे राजकारणी जे आहेत त्यांच्या मुलांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची काळजी घेतली जाते, पण त्याच वेळेला त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या मुलांना कोंडीत पकडल्यामुळे होणारे राजकीय फायदे हे देखील सध्या चर्चेचा विषय झालेला आहे. आणि अशाच एका गोष्टीतून वांद्रे पूर्वमध्ये अवघ्या काही तासात असं काही राजकारण घडलेलं आहे की ज्याच्यामुळे राज ठाकरे यांनी एक असा पत्ता टाकलाय आणि त्यामुळे मातोश्रीच्या डोक्याला झिणझिण्या येतील अशा पद्धतीचं गणित हे वांद्रे पूर्वमध्ये मांडलं जात आहे. आता या गणितामागे राज ठाकरे एकटे आहेत, भाजप नेते त्यांच्या बरोबरीने आहेत, की शिवसेनेतला एक असंतुष्टांचा गटही भाजपमधल्या काही मंडळींना सामील होत राज ठाकरेंपर्यंत संदेश दूरसंदेश पोचवत जे आपल्याला साध्य करायचंय ते साध्य करतोय का, अशा काही गोष्टी घडतायत. आणि या गोष्टी काय आहेत तर या गोष्टी आहेत उद्धव ठाकरे यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांचा जीव ज्या जागेत अडकलेला आहे ती जागा म्हणजे वांद्रे पूर्वची वरुण सरदेसाई यांची उमेदवारीची जागा. आणि वरुण सरदेसाई यांनाच जमालगोटा देण्याचा प्रयत्न आता मनसे, भाजप आणि शिवसेनेतला असंतुष्ट गट यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे वरुण सरदेसाई यांची कोंडी होणार आहे, ती नेमकी कशी होणार आहे आणि काय नेमकं या वांद्रे पूर्वमध्ये घडतंय हेच मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी संक्षिप्त स्वरूपात आपण केलेल्या कौतुकातून उत्तराई तर व्हायचं नाहीच आहे, पण आपण जे कौतुक केलंय माझं किंवा टाइम महाराष्ट्राचं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यायचे. या निवडणुकांचा संपूर्ण ज्यावेळेला सारीपाट मांडला गेला त्यावेळेला संजय उपाध्याय हे नाव कुठेच कोणाच्या चर्चेत नव्हतं. त्याच संजय उपाध्याय यांना बोरिवलीमधून भाजपनं निवडणुकीचं तिकीट दिलंय आणि भाजपमधल्या अनेक आमदारांनी, अनेक राजकीय जे जाणकार आहेत किंवा ज्यांना राजकीय गोष्टींची जाण ठेवायची आहे अशा सगळ्यांनी आवर्जून मला फोन करून संजय उपाध्याय यांच्या भाकिताबद्दल किंवा त्यांच्या नावाच्या चर्चेबद्दल मला धन्यवाद दिलेले आहेत आणि त्याबद्दल या सगळ्यांचा मी आभारी आहे. मित्रहो, हे जे सगळं तुमच्यापर्यंत पोचतंय याच्या मागे खूप कष्ट आहेत आणि त्यातही ते सगळे तळागाळातल्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून, नेत्यांकडून, त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांकडून आणि निरीक्षकांकडून आलेले इनपुट्स मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि त्यालाच मिळालेला हा प्रतिसाद आहे असं मला वाटतंय. तर आता आपण या वांद्रे पूर्वमध्ये असंच इनपुट आपल्या हाती आलेलं आहे आणि ते काय आहे तर वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई जे रश्मी ठाकरे यांचे भाचे आहेत आणि त्यांच्यासाठी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे अर्थात उद्धव ठाकरेंपेक्षा रश्मी ठाकरेंचा जीव खूपच कासावीस झालेला आहे, कारण ते निवडून येणं ही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गरज आहे. कारण ते फक्त त्यांचे नातेवाईक, भाचे किंवा बहिणीचा मुलगा इतकं नाहीये, तर मिलिंद नार्वेकर यांना किंवा अनिल परब यांना किंवा मातोश्री जे कोणी येस मॅम करणारे लोक आहेत त्यांना नजीकच्या काळात जर बदलायचं असेल तर आपल्या हाती एक हुकुमाचा एक काम असणं ही आता रश्मी ठाकरे यांच्या समोरची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्याची क्षमता सर्वार्थाने वरुण सरदेसाई या तरुण नेत्यामध्ये किंवा या तरुण युवा नेत्यामध्ये असल्याचं आपल्या लक्षात येतंय. अत्यंत उत्तम असं व्यक्तिमत्व, तितकंच दर्जेदार शिक्षण, राजकीय समज, लोकांमध्ये जात दोन्ही पद्धतीची कामं करण्याची तयारी म्हणजे एक तर जनमानसातलं काम, संघटनात्मक काम या दोन्हीची तयारी असलेला हा तरुण सगळ्यात आधी निवडणुकीच्या या तिकिटासाठी वांद्रे पूर्वच्या तिकिटासाठी दावेदार ठरला. आता वांद्रे पूर्व या मतदारसंघ हा जो मतदारसंघ आहे त्यात म्हाडा मुख्यालय येतं, त्याचप्रमाणे MIG क्लब येतो, त्याच्या बरोबरीने मातोश्री निवासस्थान येतं आणि शासकीय वसाहत ही देखील त्यातच येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये ज्या झोपड्यांना
मित्र हो, सोन्याची नाही तर प्लॅटिनमची किंमत आहे ती झोपडपट्टी भारतनगर सुद्धा याच मतदारसंघात येते. हा मतदारसंघ तसं पाहायला गेलं तर मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. 50% जास्त लोक इथे दलित आणि मुस्लिम आहेत आणि उरलेले हे मराठी आहेत. म्हणजे याच ठिकाणी सचिन तेंडुलकरचं जे जुनं घर आहे, म्हणजे जिथे त्यांचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर राहत होते, साहित्य सहवास ज्याला आपण म्हणतो, ती वसाहत सुद्धा इथेच येते. आणि कलानगर हे मातोश्रीची जी सोसायटी आहे बंगल्यांची, 27 बंगल्यांची सोसायटी आहे, ती सुद्धा इथेच येते. आता या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आज तिथून 2 लोकांनी अर्ज भरलेले आहेत. त्यामध्ये एक आहेत तृप्ती सावंत. तृप्ती सावंत कोण आहेत तर त्या बाळा सावंत म्हणजे जे आमदार होते, माजी आमदार आणि शिवसेना प्रमुखांचे आणि मातोश्रीचे अत्यंत निकटवर्ती असलेले बाळा सावंत यांच्या त्या पत्नी आहेत. आणि बाळा सावंत आता आपल्यामध्ये हयात नाही आहेत. त्यानंतर तृप्ती सावंत आमदार झाल्या होत्या. पण या तृप्ती सावंतांनी 2015 मध्ये मित्र हो नारायण राणे यांचा काँग्रेसच्या तिकिटावर उभं असताना पराभव केला होता. म्हणजे आपण समजू शकतो की ही जी रणरागिणी आहे ती किती पॉलिटिकली जायंट किलर आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल. अर्थात त्यावेळेला नारायण राणे यांनी ती निवडणूक लढायला नको होती, कारण बाळा सावंत हे देखील राणेंचे एक स्नेही होते, त्यांच्याबरोबरचे सहकारी होते. पण त्यावेळेला नारायण राणे यांना कोणत्याही परिस्थितीत विधिमंडळात पोचायचं होतं आणि काही उत्तर भारतीय नेत्यांनी नारायण राणेंच्या डोक्यात या संदर्भातल्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याची हवा भरली आणि त्यातून हा पराभव त्यांच्या वाट्याला आला. त्यानंतर 2019ला याच तृप्ती सावंत यांचा पत्ता कट करण्यामध्ये अनिल परब यांचा महत्वाचा वाटा होता. अनिल परब हे मुंबईतले जे काही 11 विभाग प्रमुख आहेत त्यापैकीचे सर्वात शक्तिशाली असे विभाग प्रमुख समजले जातात. उद्धव ठाकरे यांना अनिल परबांनी जे सांगितलं ते मान्य होतं आणि ते अंमलात येतं, अशी सध्या मातोश्रीची परिस्थिती आहे. या वरुण सरदेसाई यांचं तिकीट उद्धव ठाकरेंनी नाही जाहीर केलं, ते अनिल परब यांनी जाहीर केलं एका छोटेखानी कार्यक्रमात बोलताना. आणि त्यानंतर अनिल परब यांनी मातोश्रीने हा उमेदवार दिला आहे असं सांगितलं. आता इथून 4 उमेदवार आहेत. त्यामध्ये बघा या तृप्ती सावंत कुठे गेल्या, 2019चा पत्ता त्यांचा कट झाला त्यावेळेला भाजपमध्ये गेल्या. त्या भाजपच्या उपाध्यक्ष होत्या आणि आशिष शेलार यांनी त्यांना भाजपमध्ये घेण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. आता आज अवघ्या काही तासात त्यांनी भाजपमधून मनसेमध्ये प्रवेश केला आणि मनसेचं तिकीट त्यांना मिळालं. आता इथून खरं तर वरुण सरदेसाई यांच्या ऐवजी शेखर वांगणकर यांच्यासारखा नगरसेवक की जो तिथे आत्ता विद्यमान नगरसेवक होता, माजी नगरसेवक आहे, तरुण आहे, कोकणी आहे, मराठी मतांवर प्रभाव आहे, काम करतोय, त्याला तिकीट न देता पार्ल्यात राहणाऱ्या वरुण सरदेसाई यांना तिकीट दिलं गेलं. का तर हा मतदारसंघ सेफ वाटला मातोश्रीला, म्हणून इथून तिकीट दिलं गेलं. आता झिशान सिद्दीकी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटात आहेत किंवा गोटात आहेत. त्यांच्या वडिलांची नुकतीच हत्या झाली. त्यांना एक सिंपती असेल, सहानुभूती असेल असं आपण म्हणूया, पण ती सहानुभूती वांद्रे पश्चिम मध्ये असेल, वांद्रे पूर्वत नसेल असं काही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. पण शेवटी सहानुभूती आहे, वडील गेल्याचं दुःख आहे. त्यामुळे जो मुस्लिम बहुल मतदार आहे हा झिशान सिद्दीकी यांना ते विद्यमान असल्यामुळे मदत करणार का, वडिलांना गमावल्याच्या दुःखातून त्यांना मदत होणार आहे का, हे देखील बघायला हवं. इथे आता 4 तगडे उमेदवार उभे आहेत आणि त्यामध्ये एक आहेत स्वतः झिशान सिद्दीकी, त्यानंतर वरुण सरदेसाई, तृप्ती सावंत आणि आता आणखी एक चौथा कलाकार इथे उतरलेला आहे, ते आहेत कुणाल उर्फ बंटी सरमळकर. स्वर्गीय श्रीकांत सरमळकर यांचे पुतणे असलेले कुणाल सरमळकर हे अनिल परब यांचे मॅन फ्रायडे होते जेव्हा ते परिवहन मंत्री होते तेव्हा. म्हणजे कुणाल सरमळकर यांना अनिल परब यांनी जे प्रेम दिलं होतं तेच मुळात श्रीकांत सरमळकर यांच्या दुस्वासाला कटशहा देण्यासाठी किंवा काउंटर करण्यासाठी हे प्रेम दिलं गेलं होतं अशी वांद्र्यामधली चर्चा आहे. आणि त्या प्रेमाचा उत्तम फायदा कुणाल सरमळकर यांनी उठवला. त्यांनी आपली ताकद वाढवली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आता अनिल परब हे वरुण सरदेसाईंच्या कलाने जात असल्यामुळे आपलं भवितव्य नाही. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांचा रस्ता पकडला आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडूनही आपला रगड फायदा करून घेतला. मग तो राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल. आणि आता तेच कुणाल सरमळकर अपक्ष
म्हणून इथे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आता वरुण सरदेसाई यांना काउंटर करायला हवं, वरुण सरदेसाई यांचं प्रस्त वाढायला नको असं वाटणारा शिवसेनेचा एक खूप मोठा वर्ग या ठिकाणी आहे. मित्र हो, याच्यामध्ये शिवसेनेचे काही स्थानिक नेते आहेत, काही स्थानिक पदाधिकारी आहेत आणि मातोश्री मधले काही हाय प्रोफाईल उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. कारण वरुण सरदेसाई यांची क्षमता ही खूपच कौतुकास्पद आहे. गेले 2 टर्म म्हणजे सिनेट मधल्या 2 वेळा त्यांनी थेट सर्वच्या सर्व आपले सहकारी अगदी निर्विवादरित्या बहुमताने निवडून आणलेले आहेत आणि त्यामुळे विद्यापीठाचं गणित हे वरुण सरदेसाई यांना नीट कळलेलं आहे. त्यामुळे एका बाजूला वरुण सरदेसाई हे स्वतः उच्च शिक्षित आहेत, राजकीय जाण आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. दुसरं म्हणजे युवा सेनेमध्ये त्यांचा शब्द हा प्रमाण मानला जातो. आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ असल्यामुळे एखादी गोष्ट थेट आदित्य ठाकरेंशी बोलून त्यांना प्रत्यक्षात आणता येते. मग असा नेता जर वांद्रे पूर्व मधून आमदार झाला तर ती शिवसेनेतल्या एका विशिष्ट गटाची किंवा एका विशिष्ट कंपूची की ज्यांची इथे बेसुमार अशी प्रभाव यंत्रणा राबते आहे, त्यांच्यासाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. आणि त्यामुळे या वरुण सरदेसाईंना काउंटर करण्याचा प्रयत्न हा इथून झालेला आहे. कारण वरुण सरदेसाई हे जर वांद्रे पूर्वतून आमदार झाले तर अगदी थेट पार्ल्यापर्यंत आणि वांद्रे पश्चिमेपर्यंत यात त्यांचा प्रभाव राहू शकतो. हे आता काही लोकांनी ओळखलेलं आहे. हे ओळखण्यामध्ये कोण वाकबगार आहेत तर हे ओळखण्यामध्ये जसे अनिल परब वाकबगार असतील त्याहीपेक्षा जास्त आशिष शेलार पटाईत आहेत. आशिष शेलार यांना कळून चुकलेलं आहे की वरुण सरदेसाई यांचा राजकीय उदय विधिमंडळात किंवा संसदीय प्रक्रियेमध्ये झाला तर तो आशिष शेलार यांच्यासाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो. आणि त्यामुळेच तृप्ती सावंत यांना अवघ्या काही तासात मनसेत घेऊन तिकीट देण्यात आलेलं आहे. आता अर्थात तृप्ती सावंत या माजी आमदार असल्या तरी आर्थिक क्षमता किंवा इतर आणखी ज्या काही अडचणी त्यांच्या समोर आहेत त्यातून त्या कशा वाट काढणार हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण वरुण सरदेसाई यांच्यासाठी आता तृप्ती सावंतची उमेदवारी हा एक जमाल गोटा ठरू शकणार आहे. याचं आणखी एक कारण काय आहे तर याच्यापैकीचा कुणाल सरमळकर म्हणजे बंटी सरमळकर आणि तृप्ती सावंत सोडलं तर एकही उमेदवार स्थानिक नाही. कारण इथे असलेली भारतनगरची झोपडपट्टी किंवा इथे असलेल्या दलित वस्त्या किंवा इथे असलेले जे शासकीय जे कर्मचारी आहेत त्यांच्या समस्या, या समस्या समजण्यासाठी उमेदवार स्थानिक असणं गरजेचं आहे. तृप्ती सावंत यांना असलेली बाळा सावंत यांची पुण्याई म्हणजे त्यांचे पती आणि माजी आमदार बाळा सावंत यांची पुण्याई आणि स्वतः तृप्ती सावंत या ज्या काही कार्यक्षम पद्धतीने आणि कार्यकुशल पद्धतीने या मतदारसंघात वावरू शकतात किंवा त्या वावरल्या आहेत, याचा जो फायदा त्यांना मिळेल तो कदाचित वरुण सरदेसाई यांना मिळणार नाही. कारण ते राहतात पार्ल्यात आणि फक्त रश्मी ठाकरेंचे भाचे इतकंच त्यांचं प्रोफाईल घेऊन ते या मतदारसंघात आलेत. त्यामुळे मनसे आणि भाजप किंवा शेलार ठाकरे युतीतून तृप्ती सावंत या आता या मतदारसंघात आलेल्या आहेत आणि 50% मुस्लिम आणि दलितांचा मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघात वरुण सरदेसाईंची कोंडी करत अमित ठाकरेंना त्याचा फायदा कसा मिळू शकेल याकडे सुद्धा आता राज ठाकरेंचं किंवा शिवतीर्थचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्यामुळे या मातोश्रीच्या अंगणातच आता रश्मी ठाकरे यांच्या स्वप्नातल्या आमदाराला किंवा त्यांच्या मनातल्या आमदाराला चूड लावण्याचा प्रयत्न हा ठाकरे शेलार युतीनं केलेला आहे. तो किती यशस्वी होतो हे आपल्याला कळणार आहे. पण तृप्ती सावंत यांच्या अवघ्या काही तासात थेट भाजपमधून मनसेत जाण्याने वरुण सरदेसाई हे आता वांद्रे पूर्वच्या मतदारसंघातून आणखी दुसरीकडे कुठे जाऊ शकतात का की ते इथून विजयी होऊ शकतात का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजण्यासाठी आपल्याला 23 तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, वरुण सरदेसाई हे रश्मी ठाकरे यांचे भाचे आहेत, हीच त्यांची उपलब्धता आहे का? वरुण सरदेसाई हे किंवा जिशान सिद्दीकी हे स्थानिक नसल्याचा फटका या दोन्ही उमेदवारांना बसेल का? जिशान सिद्दीकी यांना सहानुभूतीचा फायदा होईल का? आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रांनो. आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आपण
कुठेही जाऊ नका, सतत आमच्याशी कनेक्ट राहा. सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध आहोत. आणि आपल्याला जर असेच काही व्हिडिओचे विषय सुचले किंवा आपल्याला काही असं वाटलं तुमच्या अवतीभोवती घडतंय जे राजकीय आहे, सामाजिक आहे, तर आपण आम्हाला जरूर कळवा. त्याची आपण योग्य ती दखल घेऊन त्यावर असाच थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.